हॅलो स्टुडंट्स, ही आहे माझ्या स्टुडंटची मम्मा। आज आपण पाहणार आहोत मॅच्युअर स्किनवरती मेकअप। सो बघताय तुम्ही ह्यांची स्किन कशी आहे, म्हणजे डोळ्यांजवळ थोडीशी लूज पडलेली आहे आणि स्किन टोन बऱ्यापैकी मीडियम टू डार्क आहे। तर आपण सुरुवातीला क्लिन्झिंग करून घेतोय आणि एजेड स्किन असल्यामुळे आपण रिकोडचा वॉटरमेलन पोर टाइटनिंग टोनर यूज करणार आहोत। पोर टाइटनिंग टोनर यूज केल्यामुळे त्यांची स्किन थोडीशी टाईट होते। त्यानंतर आपण वॉटर बेस मॉइश्चरायझर लावणार आहोत। वॉटर बेस मॉइश्चरायझर हे सुद्धा रिकोडचेच आहे। हायड्रेटिंग असल्यामुळे त्यांची स्किन बघा तुम्हाला कशी हायड्रेट होताना दिसते। हायड्रेट होते म्हणजे काय होते, ग्लो येतो। ह्यांच्या स्किन मोस्ट ऑफ ड्राय असतात, तर त्याच्यासाठी ग्लो येण्यासाठी आपण हायड्रेटिंग क्रीम वापरतोय वॉटर बेस। त्यानंतर आपण वापरणार आहे प्रायमर। प्रायमर देखील आपण रिकोडचाच यूज करतोय। रिकोडचा मॅटिफाइंग प्रायमर आहे। सो मॅटिफाइंग प्रायमर हा आपल्याला ज्यांच्या स्किनवर गरज आहे तिथेच यूज करायचा आहे। काय स्टुडंट कसं प्रायमर यूज करायचा म्हणजे ऑल ओव्हर स्किनवर लावतात, तर तसं नाही आहे। जिथे गरज आहे, जिथे पोर्स आहे तिथेच करायचा आहे। तो शक्यतो आपल्याला डोळ्यांच्या खाली, नाकाच्या अवतीभोवती, हनुवटीवरती आणि कपाळावरती पोर्स असतात, तर पोर्सवरती आपल्याला प्रायमर लावून घ्यायचा आहे। प्रायमर मॉइश्चरायझर लावताना व्यवस्थित मी बोटानेच लावून घेत आहे आणि लावताना जसं ऑब्झर्व होते तसं मी प्रेशर कमी करत जाते। शक्यतो मी मधलं बोट आणि त्याच्या बाजूच्या बोटाने मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावतो, पण मी ते स्टुडंट लोकांना कन्फ्यूज होण्यासाठी पहिल्या बोटाचा वापर केला। सो त्यानंतर आपण वापरणार आहोत क्रायलॉनचे कन्सिलर पॅलेट। त्याच्यामधून आपण V21 आणि FS27 ह्या शेडचा वापर करतोय, कारण त्यांच्या स्किनवरती जे काही करेक्टर आहे, करेक्शनसाठी आपल्याला जे कलर लागणार आहे, तर मी ते दोन्ही मिक्स करून वापरते, जेणेकरून माझं त्या स्टेपमध्ये न्यूट्रलायझर पण होऊन जाईल आणि करेक्शन पण होऊन जाईल। जिथे जिथे डार्क स्पॉट आहे, अंडर आईज आहे, त्या कवर करून घेतोय। आणि मी प्रोडक्ट लावताना त्यांच्या फेसवरती मिनिममच करेक्शन आहे, तो सो ब्रशने प्रोडक्ट लावत तसंच ब्लेंडिंग करून घेत आहे। त्याच्यामुळे माझं ब्लेंडिंगचं काम इझिली कमी होतं आहे। तुम्ही पाहताय ऑल ओव्हर फेसवर मी ब्रशनेच करेक्शन करून घेते आहे। करेक्शन आणि न्यूट्रलायझर ह्या स्टेपमध्ये आपल्या फेसचं स्किन टोन इवन दिसलं पाहिजे, ना की कुठे डार्क ना लाईट। जोपर्यंत करेक्टर करतोय आपण, करेक्शन करतोय, त्यापर्यंत आपल्या फेसवरती प्रॉपर एकच लेअर दिसला पाहिजे, जेणेकरून तो लांब उभं राहून चेक करायचं आहे। इवन स्किन टोन दिसलं म्हणजे आपलं करेक्शन आणि न्यूट्रलायझर परफेक्ट झालं आहे। त्यानंतर आपण हायलायटिंग पोर्शनवरती त्यांच्या स्किन टोनपेक्षा 2 टोन फेअरवाला कन्सिलर यूज करतोय। कन्सिलर यूज करण्याआधी आपण जे काही प्रोडक्ट ब्रशने लावलं आहे ते आपण ब्लेंडिंगने ब्लेंड करून घेणार आहोत। मॅच्युअर स्किनवरती मोस्ट ऑफ जितके कमी लेयर आणि जितकं थिन मेकअप असेल तेवढा तो त्यांना जास्त आवडतो, कारण त्यांना शक्यतो नॅचरल मेकअप आवडतो। सो नॅचरल मेकअपसाठी आपल्याला मिनिमम प्रोडक्टची गरज असते आणि मेन म्हणजे ब्लेंडिंग प्रॉपर पाहिजे। ब्लेंडिंग प्रॉपर असेल तर तुमचा मेकअप क्रॅकी पण होत नाही आणि थिन असतो, लेयर एकदम थिन असते, त्यामुळे त्या लोकांना ते कॅरी करायला अगदी इझी होऊन जातं। तुम्ही बघताय ब्लेंडर यूज केल्यानंतर स्किनवरती लेअरिंग जरा कमी, म्हणजे काय बोलू शकतो आपण, इवन टोन स्किन टोन जो होता मगाशी ब्रशने केल्यानंतर, त्यानंतर ब्लेंडरने केल्यामुळे तो थोडासा सॉफ्ट झाला। आणि मी हायलायटिंग पोर्शनवरती आता कन्सिलर प्लस फाउंडेशन मिक्स करून वापरत आहे, कारण जास्त हेवी कव्हरेज नको आहे, त्यामुळे मी कन्सिलरमध्ये हलकंसं फाउंडेशन मिक्स केलं आहे आणि ते फक्त टी झोनवरती अप्लाय करून ब्लेंडरने ब्लेंडिंग करून घेत आहे। डोळ्यांखाली व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायचं आहे। हायलाइट पोर्शनवरतीच आपण
स्किन टोनपेक्षा जो 2 टोन फेअर आहे टोन तोच यूज करत आहे. ऑल ओव्हर फेसवर यूज करायची गरज नाही आहे. काही जण फाउंडेशन ऑल ओव्हर फेसवर वापरतात, हे चुकीचं आहे. मॅच्युअर स्किनवरती जितकं कमी प्रोडक्ट लावणार तेवढं तुमचा मेकअप फ्लॉलेस दिसणार. ज्या स्किनवरती पोर्स असतात शक्यतो तेव्हा आपल्याला ब्रशचा वापर देखील करायचा आहे. तुम्ही ब्लेंडिंगसाठी ब्रश किंवा ब्लेंडर दोन्ही प्रोडक्ट यूज करू शकता किंवा नुसता ब्रशने सुद्धा करू शकता, पण ते तुमच्या हातांवरती आणि प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. प्रेशर तुम्हाला मेंटेन करता आलं तर तुम्ही ब्रशने सुद्धा ब्लेंडिंग करू शकता. आणि नंतर ब्लेंडिंग करता करता आपल्याला नेक, इयर हे सगळं कवर करून सुद्धा घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा स्किन इवन दिसेल. आणि त्यानंतर ब्लेंडर मी एकदम हलक्या हाताने, तुम्ही बघताय एकदम हलक्या हाताने प्रेशर देऊन ब्लेंड करून घेत आहे. मॅच्युअर स्किनवरती ह्या स्किनवरती किंवा ह्या डोळ्यांवरती आयशॅडो मेकअप कसा करायचा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण ह्यांच्या स्किनवरती आता पावडरने बेस लॉक करून घेणार आहोत. पावडरने लॉक करण्याआधी प्रॉपर बघायचं आहे की फेस ऑल ओव्हर करेक्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे ना, त्यानंतरच पावडर लॉक करायचं आहे. जे काही तुमचं करेक्टिंग असेल ते पावडर लॉक करण्याआधीच करून घ्यायचं आहे. सगळं ओके वाटल्यानंतरच पावडरने लॉक करून घ्यायचं आहे, बेकिंग करून घ्यायचं आहे. शक्यतो प्रॉपर डोळ्यांखाली क्रीज येण्याआधीच किंवा क्रीज आले असतील तर परत ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे आणि मग नंतरच पावडरने लॉक करून घ्यायचं आहे. डोळ्यांखाली आपण एक्स्ट्रा पावडर ठेवतो जेणेकरून आयशॅडो करताना जे काय आयशॅडो फॉलआउट होतील ते इझिली रिमूव्ह करता येतात. तुम्ही बघताय पावडर लावल्यानंतर त्यांचा ऑल ओव्हर फेस हा मॅटमध्ये झाला आहे, मॅट फिनिशिंग देतो आहे. सो जिथे जिथे तुम्हाला मॅट फिनिशिंग देतं तिथे तिथे बेस प्रॉपर लॉक झाला आहे. लॉकिंग करताना पण पावडर प्रॉपर सगळीकडे लागलेली आहे ना हे चेक करायचं आहे. नंतर मी हलकंसंच त्यांच्या जो लाईनवरती कंटोरिंग करते. जो लाईनवरती कंटोरिंग पण मी एकाच डायरेक्शनने करते, जास्त करत नाही आहे आणि हलकंसं फेसवर करत आहे. शक्यतो गरज असेल तरच कंटोरिंग करायचं आहे. ज्यांना थोडाफार मेकअप मेंटेन करता येतो, कॅरी करता येतो त्या लोकांनाच. शक्यतो मॅच्युअर स्किनवरती कंटोरिंग जितकं कमी करता येईल तेवढं करायचं आहे आणि गरज असेल तिथेच करायचं आहे. प्रॉपर आपण मॉडेल किंवा ब्राईडवर करतो त्या पद्धतीने करायचं नाही आहे. कंटोरिंग नंतर ब्लशर करून घेत आहे. डार्क स्किन असेल तर आपल्याला पीचपेक्षा डार्क थोडासा मरुनिशकडे किंवा डार्क मजेंटा कलरमध्ये ब्लशर करायचा आहे. हा मेकअप मी माझ्या स्टुडंट लोकांना शिकवते, त्यामुळे त्यांच्याकडे जे ब्रश टूल आहेत त्यामध्ये जसे ब्रश आहेत त्या पद्धतीच्या ब्रशचा वापर करून मी त्यांना हा शिकवत आहे. सो त्यांच्या किटमध्ये हा फॅन ब्रश असल्यामुळे मी हायलायटरसाठी फॅन ब्रश यूज करते. त्यानंतर आता आपण करणार आहोत आयशॅडो. आयशॅडोसाठी आपण जो फेससाठी फाउंडेशन यूज केले होते तेच थोडेसे हलकेसे आईजवर लावणार आहेत आणि ह्यांचे आईज बघता तुम्ही किती लूज आहेत. तर शक्यतो ह्याच्यावरती ब्लेंडिंग करताना आपल्याला ब्लेंडरचाच वापर करायचा आहे किंवा मग बोटानेच आयशॅडो करायचे आहेत. फक्त आपण स्किन थोडीशी इवन करून घेतो आहे.
आता मोस्ट ऑफ मम्मी लोक सगळ्याच आयब्रो करतात असं नाही, काही जणी नाही करत अजून देखील. सो त्यांचा जो काही शेप आहे तो आपल्याला जास्त हायलाईट नाही करायचा आहे, तर जेवढा नॅचरल करता येईल तेवढाच ठेवायचा आहे. सो ह्याच्यासाठी आपण पावडर प्रोडक्ट यूज करतो आहे. पावडर प्रोडक्टने तेवढा पावडर प्रोडक्ट यूज केल्यामुळे आयब्रो आपले हे नॅचरल दिसतात, जास्त फेकी वाटत नाहीत. हां, यंग असतील, आयब्रो करणारे असतील तर आपल्याला थोडंसं क्रीम प्रोडक्ट यूज करायचं आहे. काही जण नुसतं क्रीम प्रोडक्टवर देखील आयब्रो डिफाईन करतात. सो तुमच्या चॉईसवर आहे, तुमच्या क्लायंटला कसं काय हवं असतं ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्यानुसारच तुम्हाला आय मेकअप वगैरे करायचा आहे. मी आयब्रो डिफाईन केलेत, पण जराही कुठे असं वाटत नाही आहे की फेक आहेत किंवा डार्क आहेत. त्यांच्या स्किननुसार, त्यांच्या एजनुसारच मी केलेले आहेत. माझ्या स्टुडंटच्या मॉमची साडी थोडीशी वाईन कलरमध्ये आहे, तो मी वाईन कलरच लायनर आपण जिथे अप्लाय करतो त्या ठिकाणी डार्क कलरचं वाईन शेड यूज करत आहे आय शॅडोसाठी. आणि त्याच्यानंतर वरती मी हलकंसं शिमर लावून घेणार आहे आयबॉलवरती, कारण त्यांचे डोळे तेवढे प्रॉपर नाही आहेत की आपण त्याच्यावर एखादा आय शॅडो शेप क्रिएट करू शकतो किंवा क्रिएटिव्हिटी करू शकतो. तर शक्यतो ह्या लोकांना जस्ट कलर चेंज आणि त्यांच्या साडीला मॅचिंग असेल त्या टाईपमध्येच आयशॅडो करायचे आहेत. आणि तुम्ही बघताय मी एकदम इझिली ब्लेंडिंग करून घेत आहे. ब्लेंडिंग आपल्याला छान करायचं आहे. कधी जास्तच लूज स्किन असेल तर आपण बोटांचा वापर देखील करू शकतो, ब्रशनेच अप्लाय होतं असं काय नाही आहे. साडीवर ज्या पद्धतीचं शिमर आहे किंवा जी काही शायनिंग आहे, जरी आहे, बुट्ट्या आहेत, त्या पद्धतीचाच आपल्याला शेड वापरायचा आहे आयबॉलवरती आयशॅडो हायलाईट करण्यासाठी. बघताय तुम्ही त्यांची स्किन किती लूज आहेत. सो अशा स्किनवरती आपल्याला एकदम मिनिमम प्रोडक्ट आणि प्रॉपर ब्लेंडिंगनेच आयशॅडो करायचे आहेत. मॅच्युअर स्किन असेल तर शक्यतो आपल्याला लायनर यूज नाही करायचं आहे. ज्यांना मेंटेन करता येत असेल तर विचारून करायचं आहे, क्लायंटला कशी चॉईस आहे त्यानुसार. मग नाही, जर आपल्याला लायनर यूज करायचे नसेल तर आपण आयशॅडो पॅलेटमधून डार्क शेड मरून किंवा ब्लॅक थोडंसं दोन्ही मिक्स करून आयलायनरवरती अप्लाय करू शकतो. मॅच्युअर स्किनवरती मी एकदम नॉर्मली लायनर लावला आहे ना, त्याला विंग शेप दिला आहे ना काही. जिथपर्यंत लॅशेस आहेत तिथपर्यंतच मी एक लायनरची प्रॉपर इवन लाईन अप्लाय केली आहे. जस्ट डोळ्यांना एक शार्पनेस येण्यासाठी लायनर अप्लाय केला आहे, ना की त्याच्यावरती आपण प्रॉपर शेप केला आहे की विंग केलं आहे वगैरे असं. मस्कारा अप्लाय केला आहे आणि आता आपण लिपस्टिक अप्लाय करतो आहे. मोस्ट ऑफ मॅच्युअर स्किन असेल किंवा एजेड स्किन असेल किंवा आपली मम्मी लोक असतील तर त्यांचं जास्तीत जास्त चॉईस हा मरून लिपस्टिककडे असतो किंवा मग थोडासा वाईन टाईपमध्ये असतो. तर शक्यतो लिपस्टिक, काजळ, लायनर हे आपल्याला क्लायंटला विचारूनच करायचं आहे, त्यांच्या चॉईसनुसारच करायचं आहे. जर काजळ लावत असतील, कॅरी करता येत असेल तरच काजळ लावायचं आहे, विचारून काजळ लावायचं आहे. त्याशिवाय काजळ लावू नये, कारण त्यांना कॅरी करता येत नाही आणि मोस्ट ऑफ चष्मा वगैरे असेल तर मग डोळ्यातून पाणी येण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्हाला वाटतं की मेकअप करताना आपल्याला काजळ लावण्याची गरज आहे तर हलकासं फक्त जस्ट आउटर कॉर्नरला काजळ अप्लाय करायचं आहे. ते पण आपल्याला वाटत असेल तर क्लायंटचे डोळे थोडेसे शार्प दिसण्यासाठी, डोळ्यांना एक शेप येण्यासाठी तरच यूज करायचं आहे आणि ते पण फक्त आउटर कॉर्नरला.
लिपस्टिक लावली आहे, टिकली लावली आहे, बघितलं तुम्ही आता फेस किती त्यांचा इवन छान दिसतोय. आणि डोळ्यांखालची आता एक्स्ट्रा जी काय पावडर आहे ती आपण काढून घेणार आहोत. बघा आपण स्टुडंट लोकांनाच विचारतोय काजळ लावायची गरज आहे का, त्यांनाही देखील विचारले तुम्हाला काजळ लावायचं आहे का. सो शक्यतो क्लायंटच्या चॉईसनुसारच काजळ लावायचं आहे. आणि आपल्याला गरज वाटलीच तर काजळ बघा विचारून लावतो आहे. त्यामुळे शक्यतो आउटर कॉर्नरला डार्क करायचं आहे बस. इनर कॉर्नरला हलकासा आयशॅडो करतच ब्लेंडिंग करून यायचं आहे. झालं. आमच्या पेजवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. शेअर करायला विसरू नका. आणि नवीन तुम्हाला काही बघायचे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल. चलो बाय बाय.